माझ्यासोबत त्यावेळेला हा जो प्रकार घडला होता, माझ्यासोबत बोलण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते मुझफ्फर शेख आहे, त्यांच्याकडून जाणून घेऊया का त्यावेळेला काय घडलं होतं आणि आजच्या निकालाकडे ते कसं बघताय, त्यांच्या काय अपेक्षा आहे. काय सांगाल तुम्ही, ज्या घटना त्यावेळेला घडली होती कशी घडली होती आणि तुम्हाला निकालाकडे तुम्ही कसं बघताय. आज जे आपण उभं आहोत भिक्खू चौकात, ह्याच ठिकाणी 17 वर्षापूर्वी बॉम्ब ब्लास्ट घडला. LML फ्रीडम गाडी शकील ट्रान्सपोर्ट समोर उभी केली होती आणि तिच्यात ते एक्सप्लोजिव्ह टाकलेले होते. बॉम्ब ब्लास्ट झाला. रमजानचा महिना होता. 9:30 वाजेच्या सुमारास प्रचंड वर्दळ, खाद्यपदार्थ घेण्यासाठी लोकांची गर्दी होती आणि त्याच्यात निष्पाप 6 लोक मेले आणि 100च्या वर लोक जखमी झाले. ह्या बॉम्ब ब्लास्टमागं एकच मोडाचा प्रिंट होती, उद्देश होता की बा हिंदू मुस्लिम दंगल घडून आणावी किंवा एक देशाचं वातावरण बदलून सरकार वेगळ्या पद्धतीने स्थापन करावं. त्याची वेगवेगळी अंग होती त्याला. पण इथल्या हिंदू आणि मुस्लिमांनी सामंजस्याने, कारण हा बॉम्ब ब्लास्टचा दुसरा आघात होता, तर सामंजस्याने एकमेकाला मदत केली. जखमींवर उपचार करण्यासाठी हिंदूंनी रक्त दिलं. त्याच्यामुळे ते वातावरण सगळं शांत झालं आणि दहशतवादला पहिल्याच दिवशी इथल्या हिंदू मुस्लिमांनी हरवलं. आता न्यायालयाकडून एक अपेक्षा आहे की याच्यात सरकारी दहशतवादाचा एक चेहरा होता, तो अत्यंत क्रूर होता, जो छुपा होता, की ज्याने 2-3 प्रकारचे तपासाचे तोंड उघडले. त्याच्यामुळे हिंदू आणि मुस्लिम असे 2 प्रकारचे आरोपी याच्यात अटक झाले. पण आता न्यायालयाकडून अपेक्षा आहे की जर खरंच ह्या देशात न्याय असेल, संविधानाची काही गरिमा ठेवायची असेल, तर प्रामाणिकपणे आरोपी हिंदू असोत की मुसलमान, परंतु ज्यांनी हा बॉम्ब ब्लास्ट घडवला त्या मेरिटवर 52 कशीस होण्यासारखं कसोटीवर घासून न्याय द्यावा, तर ह्या मृतांना, ह्या शहराला न्याय मिळेल. हेमंत करकरेंनी ज्या पद्धतीने प्रचंड मेहनत घेऊन तो जो तपास केला आणि त्याच्या मोबदल्यात दहशतवादाची इतकी प्रचंड व्याप्ती होती की हेमंत करकरेंना पण होतात, मग त्यांचाही मर्डरच झाला एक प्रकारे. म्हणजे सत्याच्या मागं उभं राहणाऱ्या लोकांना फार परीक्षा द्यावी लागते. तर माझी न्याय व्यवस्थेकडून, सरकारकडून ही अपेक्षा आहे की ह्या घटनेला न्याय मिळावा, खऱ्या आरोपींना शिक्षा व्हावी. नाहीतर तोच प्रकार होईल की खरे आरोपी सुटतील आणि पुन्हा त्यांच्या अंगावर फुलं टाकली जातील. तो वाईट दिवस बघण्याची वेळ येऊ नये.